हा मोर्चाकडे येतोय। किसान सभेचा हा मोर्चा आहे। एकरी 50,000 द्या अशी मागणी ही मोर्चेकरी करतायत। आपल्यासोबत माधव सावरगावे पुन्हा जोडले गेलेले आहेत। काही वेळापूर्वी आपण तांत्रिक कारणामुळे जोडले गेलो नव्हतो। माधव, पुन्हा एकदा मला सांगा, नेमकी या शेतकऱ्यांची मागणी काय आहे, किसानांची मागणी काय आहे? मराठवाड्यामधल्या सगळ्याच जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली, पिकांचं मोठं नुकसान झालंय, शेती खरडून गेलेली आहे। त्या शेतकऱ्यांना तातडीने सरकारकडून मदत हवी अशी मागणी करत किसान सभा आणि मजदूर युनियनच्या वतीनं विभागीय आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। विभागीय आयुक्त कार्यालयाच्या बाहेरच या सगळ्या मोर्चेकऱ्यांना अडवलं होतं, मात्र मोर्चेकऱ्यांनी जोपर्यंत शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे त्या संदर्भातली घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही अशी भूमिका घेत ते मध्ये घुसलेले आहेत। विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये थेट घुसल्यामुळे मोठी तारंबळ उडाली आहे, कारण विभागीय आयुक्त कार्यालयाच्या गेटवर त्या सगळ्यांना अडवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरक्षा रक्षकांकडून झालेला होता। मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली, शेतीचं मोठं नुकसान झालं, शेती खरडून गेली। त्यामुळे शेतकऱ्यांना ती तातडीची मदत हवी आहे, सरसकट दुष्काळ जाहीर करावा आणि एकरी 50,000 रुपयाची मदत करावी अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे। सोबतच ज्या शेतीवर अवलंबून मजूर आहेत त्या सगळ्या मजुरांना आणि त्यांच्या संबंधित कर्मचाऱ्यांना, कारागिरांना सरकारकडून तातडीने आधार द्यावा अशी मागणी केली आहे। आता हे सगळे आंदोलन विभागीय आयुक्त कार्यालयामधल्या मुख्य इमारतीपर्यंत धडकलेले आहेत आणि आता ठिय्या आंदोलन सुरू झालेलं आहे। जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50,000 रुपये पीक नुकसान भरपाई मदत ही तातडीने द्यावी अशी मागणी शेतमजूर युनियन, किसान सभा, T2 या संघटनेने केलेली आहे। या आंदोलनामध्ये ग्रामीण भागातले शेतकरी, कष्टकरी मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत आणि आता थेट या आंदोलन विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोरच झालेलं आहे। आतापर्यंत नक्कीच माधव, धन्यवाद आपल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय किसान सभेचा हा मोर्चा निघालाय। संभाजीनगरमध्ये उपविभागीय कार्यालयावर हा मोर्चा निघालाय। एकरी 50,000 मदत द्या अशी मागणी किसान करतायत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।